उद्धव ठाकरे गटात धुसफूस. घटना बदलाची माहिती निवडणूक आयोगाला कोणी आणि का दिली नाही? प्रमुख नेत्यांचे सवाल. आमदार अपात्रता प्रकरणात मोठा झटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये आता धुसफूस सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेची 2018ची घटना दुरुस्तीच अमान्य करत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवली. आता या निकालानंतर उद्धव गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून याबाबत उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली. 2018ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का झाली नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे सवाल उपस्थित केलेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरत पक्ष शिंदेंचाच असल्याचा निकाल दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. त्यांनी म्हटलं की 1999 नंतर 2018 साली शिवसेना पक्षाची घटना बदलाची माहिती निवडणूक आयोगाकडे आली नाही. त्यामुळे 2018मधील घटना बदल ग्राह्य धरता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंकडे काही प्रश्न उपस्थित करण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झालेत. जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसकट घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर एन्डोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आली. पण पक्षाकडे एन्डोर्समेंट कॉपी नसेल तर संबंधित नेत्यांना जाब विचारण्यात यावा अशीही मागणी उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.